सौरभ लंडनमधील एका बेकरीत राबत होता आणि दर महिन्याला एकदा भारतात यायचा। त्याने स्वतःला मर्चंट नेव्हीचा असल्याचे सांगितले होते। सौरभ आणि मुस्कान यांचे प्रेमसंबंध होते, पण त्याच्या कुटुंबाला ते मान्य नव्हते। तरीही प्रेमाच्या जोरावर त्याने विरोधाला न जुमानता 2016 मध्ये मुस्कानशी लग्न केले। लग्नानंतर काही काळ ते कुटुंबासोबत राहिले, पण रोजच्या कुरबुरी आणि तिखट वादांमुळे सौरभ वैतागला। त्याने मेरठच्या ब्रह्मपुरीत भाड्याने घर घेतले। त्याचे वडील मुन्नालाल, भाऊ बबलू आणि आई रेणू तिथेच जवळच्या दुसऱ्या घरात राहायचे। त्यांचे सततचे टोमणे आणि संशयाच्या नजरेने मुस्कानला अस्वस्थ करायचे। या काळात त्यांना एक मुलगी झाली, 6 वर्षांची, दुसरीत शिकणारी। सौरभ पत्नी आणि मुलीसह ब्रह्मपुरीत राहू लागला, पण कामानिमित्त तो बहुतेक वेळ परदेशातच असायचा। तो गेला की मुस्कान एकटी पडायची आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायला काही नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या। मुस्कान तरुण, आकर्षक आणि बेधडक होती। तिला सुखी आयुष्याची आस होती, पण सौरभ परदेशात गेला की तिची भूक आणि एकटेपणा तिला छळायचा। सुरुवातीला तिने स्वतःला सांभाळले, पण हळूहळू तिची संयमाची मर्यादा संपली। तिच्या मनात वादळ उठले, शारीरिक आणि भावनिक गरजांनी तिला अस्वस्थ केले। तेव्हाच तिची नजर शास्त्री कोठी अपार मेडिकल स्टोअरच्या गल्लीत राहणाऱ्या साहिल शुक्लावर पडली। साहिलचा आत्मविश्वास आणि त्याची तीक्ष्ण नजर तिला खेचून घ्यायची। 2019 मध्ये एका संध्याकाळी साहिल तिच्या घराजवळून जाताना थांबला। मुस्कान बाल्कनीत उभी होती। त्याने तिच्याकडे पाहत हलकेच हसले आणि म्हणाला, तू एकटीच का नेहमी? कोणी साथ हवी नाही का? मुस्कानने डोळे मिचकावले आणि उत्तरली, साथ तर हवी, पण ती खरी असावी। त्याच रात्री साहिल तिच्या घरी आला। दरवाजा बंद करताच त्याने तिला भिंतीवर दाबली, तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि कुजबुजला, आज तू माझीच। मुस्कानने त्याच्या शर्टाची बटणे उघडत म्हटले, मग मला तुझीच वाट का लावतोस? दोघे बेडवर पडले। साहिलने तिच्या गळ्यावरून हात फिरवत तिचा ड्रेस खाली सरकवला आणि रात्रभर त्यांनी एकमेकांना जवळ घेतले। ब्रह्मपुरीत सासू सासरे आणि दीर जवळच असल्याने त्यांना हॉटेल्सचा आधार घ्यावा लागायचा। एकदा हॉटेलच्या मंद प्रकाशात साहिलने तिला जवळ ओढले, तिच्या कमरेवर हात ठेवत कुजबुजला, मुस्कान, तुझ्यासारखी कोणी नाही, मला तुझ्याशिवाय राहवत नाही। तिने त्याच्या गळ्याला हात घालत म्हटले, मग मला एकटका सोडतोस? साहिलने तिला बेडवर पडत तिच्या कपड्यांवरून हात फिरवला, तिच्या कानात म्हणाला, आज तुझं सगळं माझं आहे। मुस्कानने त्याला जवळ खेचत त्याच्या छातीवर चुंबन घेतले आणि दोघेही एकमेकांत हरवले। सततच्या दबावाला कंटाळून मुस्कानने घर बदलले आणि इंदिरानगरात एकांत खोलीत राहायला गेली। एका दुपारी साहिल आला। दरवाजा बंद करताच त्याने तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, आज तू फक्त माझी आहेस। मुस्कानने हसत म्हटले, मग थांबू नको। साहिलने तिला सोफ्यावर बसवले, तिच्या पायांवरून हात फिरवत तिचा स्कर्टवर सरकवला आणि दोघांनी एकमेकांच्या स्पर्शात दुपार घालवली। सौरभ लंडनमध्ये कष्ट करत होता, तर इकडे मुस्कान साहिलसोबत बेफिकीर आयुष्य जगत होती। ते फिरायचे, सहलींना जायचे आणि फोटोंमधून त्यांचे जवळीक दिसायचे। ही कुणकुण सौरभपर्यंत पोहोचली। तो मुस्कान आणि मुलीवर प्रेम करायचा, पण त्याच्या मनात संशय वाढला। 2 वर्षांपूर्वी तो घरी आला तेव्हा साहिल त्याच्या बेडवर झोपलेला दिसला। त्याचा संताप उसळला। हे काय चाललंय? तो ओरडला। मुस्कानने त्याला मिठी मारत म्हटले, सौरभ, शांत हो, तो फक्त थांबला होता। तिने साहिलला घालवले, पण सौरभचा विश्वास डळमळला। त्याने तिला सोडण्याचा विचार केला, पण कुटुंबांनी मध्यस्थी केली। सौरभला वाटले मुस्कान सुधारेल। तो लंडनला गेला, पण त्याच्या मनात अशुभ चिन्ह दडले होते। मुस्कान थांबली नाही। सौरभ गेल्यावर 2च दिवसांत तिने साहिलला बोलावले। दारातच तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, सौरभ गेलाय, आता फक्त तू आणि मी। साहिलने तिच्या कमरेला हात लावत म्हटले, मग वाट कशाची पाहतेस? त्याने तिला बेडरूममध्ये नेले, तिचा टॉप काढत तिच्या खांद्यावर चुंबन घेतले। मुस्कानने त्याला जवळ खेचत त्याच्या पॅन्टची झीप उघडली आणि दोघांनी रात्रभर एकमेकांना भोगले। सौरभला याची खबर लागली। फोनवर त्याने ओरडले, तू मला फसवत आहेस। मुस्कान म्हणाली, तू नेहमी बाहेर असतोस, मला कोणीतरी हवं होतं। तिच्या व्यभिचाराने त्याचा आत्मा जळाला। मुस्कानला सौरभ बोझा वाटायला लागला। तिने साहिलला म्हटले, तो परत आला तर आपलं काय होणार? साहिलने तिच्या हातावर हात ठेवत म्हटले, चिंता नको, आपण त्याला संपवू। नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी योजना आखली। फेब्रुवारी 2025 मध्ये पहिला डाव यशस्वी झाला, पण मार्च 2025 मध्ये संधी मिळाली। मुस्कानचा वाढदिवस 25 फेब्रुवारीला आणि मुलीचा 28 फेब्रुवारीला होता। सौरभ वाढदिवस साजरे करायला आला। मुस्कान आणि साहिलने खुनाचा डाव रचला, बॅरल, सिमेंट, चाकू तयार ठेवले। सौरभ 24 फेब्रुवारीला आला। वाढदिवस झाले, पण मुस्कानच्या मनात काळे विचार होते।
4 मार्चच्या रात्री तिने सौरभच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले. तो बेशुद्ध पडला. साहिलला फोन करत ती म्हणाली, ये आता वेळ आहे. साहिल आला, आज त्याचा शेवट करूया असे म्हणत त्यांनी सौरभवर चाकूने वार केले. त्याचा गळा चिरला. त्याच्या डोळ्यात विश्वासघात दिसला. त्यांनी मृतदेहाचे 15 तुकडे केले, बॅरलमध्ये सिमेंटसह बंद केले. ते शिमलाला निघाले. एका रात्री हॉटेलमध्ये साहिलने तिला मिठीत घेत म्हटले, आता तू फक्त माझी. मुस्कानने त्याला बेडवर ओढत म्हटले, होय, आता कोणीही आपल्यात नाही. साहिलने तिचा ड्रेस काढला, तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला भोगले. मुस्कानने सौरभचा फोन ठेवला, मुलीला माहेरी सोडले. होळीला चिंकीशी चॅट करताना तिने खोटे सांगितले. चिंकीला संशय आला, कॉल्सला उत्तर मिळाले नाही. 18 मार्चला बबलूने पोलिसांत तक्रार दिली. 17 मार्चला मुस्कान परतली. आईने विचारले, सौरभ कुठे आहे? तिने सत्य सांगितले, मी आणि साहिलने त्याला मारलं. आईने पोलिसांना बोलावले. मुस्कान आणि साहिल पकडले गेले. गुन्हा कबूल केला. पोलिसांनी बॅरल फोडले. सौरभचे अवशेष सापडले. तपास सुरू आहे, पण सौरभच्या कुटुंबावर दुःखाचे ढग आहेत. सौरभ, मुस्कान आणि साहिल यांच्या कथेत प्रेम आणि विश्वासघात यांचे परिणाम एका भयानक आणि दुःखद अंतापर्यंत पोहोचतात, जे मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर आणि त्यांच्या परिणामांवर प्रकाश टाकतात. या तिघांच्या जीवनात प्रेम आणि विश्वासघात यांचा खेळ कसा उलगडला आणि त्याचे काय परिणाम झाले ते पाहूया. सौरभ आणि मुस्कान यांचे नाते प्रेमाने सुरू झाले होते. 2016 मध्ये त्यांनी कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता लग्न केले, जे त्यांच्या एकमेकांवरील तीव्र प्रेमाचे प्रतीक होते. सौरभ मुस्कान आणि त्यांच्या मुलीवर जीवापाड प्रेम करायचा. लंडनमध्ये कष्ट करताना तो दर महिन्याला भारतात यायचा, आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा. त्याच्या या प्रेमामुळे त्याला मुस्कानच्या चुकीकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळाली. जेव्हा त्याला तिच्या आणि साहिलच्या संबंधाची कुणकुण लागली, तेव्हाही त्याने तिला क्षमा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रेमाचा परिणाम असा झाला की त्याने आपल्या कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी स्वतःच्या भावनांना मुरड घातली. पण हे प्रेम त्याच्यासाठी शेवटी घातक ठरले, कारण त्याच्या विश्वासाने त्याला मुस्कानच्या क्रूर योजनेचे बळी बनवले. मुस्कानच्या बाजूने पाहिल्यास तिचे साहिलवरचे प्रेम सुरुवातीला एकटेपणातून आणि शारीरिक गरजेतून जन्मले. साहिलने तिला भावनिक आणि शारीरिक आधार दिला, जो सौरभच्या अनुपस्थितीत तिला हवा होता. या प्रेमाचा परिणाम असा झाला की ती साहिलसोबत इतकी गुंतली की तिने आपल्या पतीवरील प्रेम आणि निष्ठा पूर्णपणे विसरली. तिचे साहिलवरचे प्रेम तिला एका अंधाऱ्या मार्गावर घेऊन गेले, जिथे तिने सौरभला संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या प्रेमाने तिला स्वातंत्र्य आणि सुखाची आशा दाखवली, पण शेवटी ती गुन्हेगारी आणि पश्चातापाच्या गर्तेत ढकलली गेली. विश्वासघात या कथेचा केंद्रबिंदू आहे आणि त्याचे परिणाम सर्व पात्रांवर खोलवर परिणाम करतात. मुस्कानने सौरभसोबत विश्वासघात केला जेव्हा तिने साहिलसोबत संबंध ठेवले. हा विश्वासघात सुरुवातीला गुप्त होता, पण जेव्हा सौरभला साहिल आपल्या बेडवर झोपलेला दिसला, तेव्हा त्याच्या मनात विश्वासाचा किल्ला ढासळला. या विश्वासघाताचा परिणाम असा झाला की सौरभच्या मनात संशय आणि दुःख वाढले, पण तरीही त्याने आपल्या प्रेमाला शेवटची संधी देण्याचा प्रयत्न केला. हा विश्वासघात त्याच्यासाठी मृत्यूचे कारण बनला, कारण मुस्कान आणि साहिलने त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याला ठार मारले. साहिल आणि मुस्कान यांच्यातील नात्यातही विश्वासघाताची छाया होती. जरी ते एकमेकांवर अवलंबून असले तरी त्यांचे नाते प्रेमापेक्षा स्वार्थ आणि गुन्ह्यावर आधारित होते. साहिलने मुस्कानला सौरभला संपवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मुस्कानने त्याच्या या योजनेत साथ दिली. या विश्वासघाताचा परिणाम असा झाला की त्यांनी एकमेकांना गुन्ह्यात सामील केले आणि जेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले, तेव्हा त्यांचे नाते फक्त एकमेकांवरील आरोप आणि दोषारोपणापुरते उरले असण्याची शक्यता आहे. सौरभच्या कुटुंबावरही मुस्कानच्या विश्वासघाताचे गंभीर परिणाम झाले. त्याची बहीण चिंकी आणि भाऊ बबलू यांना सौरभच्या बेपत्ता होण्याचा संशय आला आणि जेव्हा सत्य समोर आले की मुस्कानने त्याला मारले, तेव्हा त्यांचे दुःख संतापात बदलले. या विश्वासघाताने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. एक मुलगा, भाऊ आणि वडील गमावले आणि त्याच्या जागी फक्त शोक आणि राग उरला. प्रेम आणि विश्वासघाताचा एकत्रित परिणाम. प्रेम आणि विश्वासघात यांचा एकत्रित परिणाम या कथेत एक भयानक शोकांतिका घडवतो. सौरभचे मुस्कानवरचे प्रेम त्याला आंधळे बनवते आणि मुस्कानचा साहिलसोबतचा विश्वासघात त्याच्या मृत्यूचे कारण ठरतो.